नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुणाकार पद्धतीने कोणत्याही संख्येचे अवयव कशा रीतीने पाडावे। तर चला सुरुवात करूया। संख्या दिली आहे 64। गुणाकार पद्धतीने अवयव पाडण्यासाठी कमीत कमी आपल्याला 20 पर्यंत पाढे पाठ असायला पाहिजे। तर बघा, इथे संख्या दिली आहे 64। तर 64 ज्या पण पाड्यात येत असेल तो पाडा सर्वप्रथम लिहून घ्या, जसे की 8 8 64। आता 8चे अवयव 4 गुणिले 2 म्हणजे 4 दुने 8। पुन्हा 8चे अवयव 4 दुने 8। जोपर्यंत अवयव पडतायत तोपर्यंत त्या संख्येचे लहानात लहान अवयव पाडायचे। 4चे अवयव 2 दुने 4, 2 जसेच्या तसे। पुन्हा 4चे अवयव 2 गुणिले 2 आणि हे 2 जसेच्या तसेच। हे झाले 64चे अवयव। पुढची संख्या आहे 72। आता 72 कोणते पाढे देतात? जो पण पाढा तुम्हाला लवकरात लवकर आठवण येत असेल तो पाढा इथे लिहावा, जसे की 9 8 72 अथवा 8 9 72। आता 9 कोणते पाढे देतात? तर 3 त्रिक 9 आणि 8चे अवयव 2 चौक 8। अजून या ठिकाणी मित्रांनो 4चे अवयव पडत आहेत, तर आपण हे 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4चे अवयव 2 गुणिले 2। हे झाले 72चे गुणाकार पद्धतीने अवयव। पुढची संख्या आहे 81। 81 कोणते पाढे देतात? तर 9 9 81। 9चे पुन्हा अवयव 3 त्रिक 9। 9चे पुन्हा अवयव 3 त्रिक 9। हे झाले 81चे फायनल अवयव। पुढची संख्या आहे 120। आता 120 कोणते पाढे देतात? तर 120 15चे पण पाढे देतात आणि 12चे पण पाढे देतात। तर इथं आपण 12चा पाढा लिहूया। 12 झाले 120। 12 कोणत्या पाढे देतात? 2 सक 12। 10 कोणत्या पाढे देतात? 2 पंचे 10। अजून एक स्टेप, 6चे अवयव 2 त्रिक 6 गुणिले 2 जसेच्या तसेच गुणिले 5। तर ही होती गुणाकार पद्धतीने अवयव पाडण्याची रीत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत।